यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। आकडेवारी समोर असली तरी आत्महत्येचं कारण नापिकीचं आहे का हे अस्पष्ट असल्याची पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया। शेतकरी आत्महत्या गंभीर विषय असून कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल, शेतीविषयक खर्च कसा कमी होईल आणि शेतीत नफा कसा होईल याकडे सरकारने लक्ष घालावं, जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारींची प्रतिक्रिया। मराठवाड्यातील 2 लाखांहून अधिक शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित। केवायसी न केल्यामुळे 131 कोटी रुपये शासनाला परत जाणार। केवायसीची अट रद्द करून नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शेतकऱ्यांची मागणी। 2025 मध्ये वाशिम जिल्ह्यामधल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका। संत्रा बागांवर रासायनिक खते फवारणीचा खर्च वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी। कोविड काळात वरईच्या NSCI मैदानावर उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरच्या जागा शुल्कावरून वाद। महापालिका आयुक्त भूषण गगराणींना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। सहाय्यक आयुक्तांकडून चुकीची गणना झाल्याचा पालिकेने केला होता दावा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं क्रेडिट मार्कांवरून घुमचाव। श्रमदान केलं ऐच्छिक। कुंभमेळ्यात श्रमदान केल्यास 2 क्रेडिट मार्कांना घेतला होता निर्णय। रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि विद्यार्थी संघटनांनी केला होता विरोध। एसटीची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता। मार्च किंवा एप्रिलमध्ये एसटीचे 2% भाडेवाढीची शक्यता। परिवहन मंत्री आजच मंत्रालयामध्ये प्राथमिक माहिती घेण्याची शक्यता। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। रेपो रेट 5.25% कायम। व्याजदरातही कोणताही बदल होणार नाही। मालमत्ता कर गोळा करण्यावर पालिका पुढील 2 महिन्यात विशेष भर देणार। 2025-26च्या आर्थिक वर्षात 7,300 कोटी रुपये कर वसुलीचं पालिकेचं लक्ष्य। कर थकबाकीदारांच्या विरोधात जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करावी, अधिकाऱ्यांना निर्देश। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या बोरघाटात अनेक वाहनं बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी। गेल्या 2 दिवसांपूर्वीच गॅस टँकरच्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती। गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पामध्ये 1039 झाडांची कत्तल। भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागामध्ये 24 एकर पर्यायी जागा शोधा। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश। 2 दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000वरून 1,53,000वर, तर चांदीचा दर 2,85,000हून 2,60,000वर। विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। सरकारकडून चौकशी समितीमध्ये मोठा बदल। संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता विभागीय आयुक्तांकडे। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर करणार सखोल तपास। प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान होईल अशी पतंगबाजी केली आणि मुंबई पुणे महामार्गावरच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर ही पतंग कापली गेली। सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे नेत होते, मात्र राजकीय अस्तित्वाला धोका नको म्हणून काहींकडून डावपेच खेळण्यात आले। खासदार निलेश लंकेंचे नाव न घेता विरोधकांवर टीका। पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 13 फेब्रुवारीला सादर होणार। महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात। 4 वर्षांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर होणार। नागपूर महापालिकेसाठी आज महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होणार। या संदर्भात शहरातील सुरेश भट सभागृहात पहिली बैठक पार पडणार असून स्थायी समितीमध्ये भाजपचे 11, काँग्रेसचे 4 तर एमआयएमचा 1 नगरसेवक निवडला जाण्याची शक्यता। अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार। राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर होण्याची शक्यता, तर शिवसेनेकडून विरोधी बाकावर बसल्याचे संकेत। नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक। भाजपची महापालिकेमध्ये 72 जागांसह एकहाती सत्ता असून महापौर पदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्रन सानप यांनी अर्ज दाखल केलेला आहे। ठाकरे सेनेच्या सीमा पवार यांनी अर्ज भरल्यामुळे औपचारिकता पार पडणार असल्याची माहिती। जळगाव महापालिकेमध्ये महायुतीची एकहाती सत्ता। महापौर पदासाठी भाजपचे दीपमाळा काळे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या मनोज चौधरींची बिनविरोध निवड।
अजितदादांमुळे मोहिते पाटील कुटुंब तब्बल 12 वर्षांनी एकत्र. मोहिते पाटील चुलते पुतणे एकत्र आले प्रचाराच्या स्टेजवर. नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही मोहिते पाटील एकमेकांच्या विरोधात लढले होते. जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतीये आणि त्यामुळे कुटुंबही एकत्र आलंय. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची साथ सोडलेल्या रमेश मोरेंना मंत्री भरत गोगावलेंकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी. यापूर्वी रमेश मोरेंच्या पत्नीला 2 वेळेस उमेदवारी मिळाली होती, तर दोन्ही वेळेस त्या विजयी झाल्या होत्या. शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांची विधिमंडळाची समिती स्थापन. दौऱ्यावेळी आमदारांचं आचरण कसं असावं यावर विचार विनिमय करण्यासाठी समिती असल्याची माहिती. समितीच्या प्रमुखपदी भाजप आमदार चैन सुख संचेतींची नियुक्ती. रायगडच्या वाणगावातील प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे उमेदवार राजीव साबळेंनी छेडला पालकमंत्रीपदाचा मुद्दा. अदिती तटकरेंनाच पालकमंत्रीपद मिळो, राजीव साबळेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे मागणी. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावाच्या मौजे वडियेराबाग परिसरामध्ये भाजपकडून मतदारांना साडी वाटप. स्नेहा महाडिक या भाजपच्या उमेदवार असून मतदारांना प्रलोभन देत असल्याचा काँग्रेसचा आरोप. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंटी जिल्हा परिषद गटामधून 66 वर्षीय कल्लापा नाना कुटेंकडून जोरदार प्रचार. राजकारण, समाजकारण आणि अध्यात्माच्या जोरावर विजय आमचाच होणार, कुटेंकडून विश्वास व्यक्त. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपल्या बायकोला अध्यक्ष करायचं म्हणून काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. अशांचा टांगापलटी घोडे फरार करणार. आमदार तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल. मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद, वेळ आली तर मी कुणालाच सोडणार नाही. विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शिवेंद्र राजेंचं प्रत्युत्तर. तर मतदारसंघ पुनर्रचना देवाभाऊच करणार, शिवेंद्र राजेंनी ठणकावलं. मराठी भाषा दिन कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्कची पाहणी. मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस आणि मुंबई महापालिकेला पत्र. गेल्या वर्षी मनसेनं केला होता 3 दिवस मराठी भाषा दिन सोहळा. काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध उघड. या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा म्होरक्या हा गँगस्टर शुभम लोणकर असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. बीड जिल्ह्यातल्या कपिलधार मंगल कार्यालयात बालविवाह होत असल्यानं पोलिसांची कारवाई. अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचं मंडपातून पलायन. या प्रकरणी वधूवराचे आईवडील कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह 100 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीच्या अबू झमाड जंगलामधल्या फोदेवाडा गावाजवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 3 नक्षलवाद्यांचा खात्मा. यामध्ये 1 जवान शहीद तर 1 जवान जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.